नमस्कार मंडळी. ठरलं तर मागचा आजचा एपिसोड खूप छान आहे. कारण अर्जुन स्वतःच्या हाताने लाडू बनवून सायलीला खाऊ घालणार आहे. चला तर सुरुवात करूया आजच्या भागाला. अर्जुन सायली दोघं पण झोपलेले असतात. पण सायलीला काही शांत झोप लागत नाही कारण तिला भूक लागलेली असते. ती उठून पाणी पिते तरीसुद्धा तिला भूक काही कंट्रोल होत नाही. त्याच वेळेला अर्जुन उठतो. काय झालं बायको, का उठली? पाणी देऊ का तुला? सायली म्हणते मी पाणी पिलं आहे, पण मला खूप भूक लागली हो आणि काहीतरी गोड खावंसं वाटतंय. अर्जुन म्हणतो फ्रीजमध्ये आईस्क्रीम आहे आणि काजू कतली पण आहे, काय आणू तुला? सायली म्हणत असते मला यातलं काहीच नको, मोतीचूरचे लाडू खावेसे वाटत आहे. अर्जुन सांगतो मोतीचूरचे लाडू, पण या वेळेला भेटणं तर अशक्य आहे बायको. एक काम करतो, मी आता ऑर्डर करतो आणि उद्या सकाळपर्यंत येऊन जातील. सायली म्हणते मी माझी एवढी छोटी इच्छा पण पूर्ण नाही करू शकत. मला डोहाळे आत्ता लागले आणि तुम्ही सकाळी पुरवाल का? तेव्हा अर्जुन ऑनलाईन ऑर्डर करायला बघतो. एवढ्या रात्री तिथे पण अवेलेबल नसतात. त्यानंतर अर्जुन सांगतो अगं बायको नाही भेटणार आता ऑनलाईन पण ऑफलाईन तर भेटू शकतात ना. मी जातो आणि घेऊन येतो तुझ्यासाठी. सायली सांगते चालेल मग जा पटकन. अर्जुन लाडू घेण्यासाठी बाहेर पडतो आणि सायली इमेजिन करत असते आहा मस्त साजूक तूप वरून वेलचीची पूड असे लाडू पाहिजे मला. अर्जुन लाडू घेण्यासाठी गेलेला असतो आणि सायलीच्या फेऱ्या मारायचं काम चालूच असतं. अजून का नाही आले हे, इतका वेळ का लागतोय? अर्जुन दुकानामध्ये जाऊन पोचलेला असतो पण तिथे त्याला मोतीचूरचे लाडू कुठे दिसत नाही. काही करा पण आत्ता मोतीचूरचे लाडू अवेलेबल होतील का? तेव्हा ते दुकानदार म्हणतात नाही आता हे शक्य नाही कारण बराच उशीर झाला आहे ना आणि या सगळ्यामध्ये खूप वेळ पण जाईल. अर्जुन तिथून पण निघतो. तर सायलीचा काही वेळ जात नसतो. ती कुसुमला फोन करते. सायलीचा फोन आलेला बघून कुसुम खूप घाबरलेली असते. या वेळेला सायलीने का फोन केला असेल? सायली तू बरी तर आहेस ना आणि या वेळेला फोन केला? सायली म्हणते काही नाही ग कुसुमताई, सहजच केला. श्वेता व्यवस्थित आहे ना? ती रमली का सगळ्यांमध्ये? कुसुम म्हणते अगं हो, तिने सगळ्यांना आपलंसं करून घेतलं आहे. मुलांनासुद्धा लळा लागला आहे. अगदी तुझ्यासारखीच माया करते ती सगळ्यांवर. सायली पण इकडच्या तिकडच्या गप्पा मारत असते. कुसुम विचारते पण अर्जुनराव कुठे? आणि बराच उशीर झाला आहे, तू पण झोपून घे आता. नंतर सायली पण फोन ठेवते आणि तिने याबद्दल काही सांगितलेलं नसतं की तिचे डोहाळे पुरवण्यासाठी अर्जुन बाहेर गेला आहे. दुसरीकडे अर्जुनने सगळे दुकानं बघितलेली असतात पण कुठेच मोतीचूरचे लाडू अवेलेबल होत नाही. तर दुसरीकडे प्रिया कॉन्स्टेबलकडून मोबाईल मागते. ते कॉन्स्टेबल सांगतात हळूच बोल हां, नाहीतर मॅडम येतील आणि माझी वाट लागेल. प्रिया म्हणते नको काळजी करू. घेतल्यानंतर सचिनला कॉल करते. तर प्रिया सचिनलाही सांगत असते की इथे बसून बसून मी खूप वैतागली, मला इथून बाहेर पडायचं आहे. आणि तिच्या डोक्यामध्ये जो प्लॅन असतो तो सगळा सचिनला सांगते. तेव्हा सचिन म्हणतो तुझं डोकं काय भारी चालतं का, काय मस्त प्लॅन केला आहे. तर दुसरीकडे आश्रमामध्ये श्वेताला जाग येते आणि ती सगळीकडे लक्ष ठेवत असते. त्याच वेळेला एका मुलीला कॉल येतो आणि ती गुपचूप तिथून उठते आणि बाजूला जाऊन बोलत असते. श्वेताला जाणून घ्यायचं असतं की नक्की या मुलीचं चाललं तरी काय आहे, नक्कीच काहीतरी गडबड आहे. पण तिला काही लक्षात येत नाही. तर ती मुलगी बोलणं झाल्यानंतर झोपण्यासाठी येते तेव्हा श्वेता पटकन डोळे बंद करून झोपण्याचं नाटक करते. ती मुलगीही झोपी जाते. तर दुसरीकडे अर्जुन घरी आलेला असतो. सायली त्याला विचारते काय हो, आणले का मोतीचूरचे लाडू? तेव्हा अर्जुन म्हणतो लाडू तर कुठेच भेटले नाही, पण मी लाडू बनवण्यासाठी सामान आणलं आहे, मी आत्ता तुला लाडू बनवून देतो. तेव्हा सायली म्हणते आता लाडू कधी होणार, मी कधी खाणार आणि जमेल का हे सगळं? चला आपण दोघं मिळून करूया. अर्जुन म्हणतो नाही, मी माझ्या बाळासाठी स्वतः करणार कारण मला माझ्या बाळाचा बेस्ट बाबा बनायचं आहे. सायली विचारते पण तुम्हाला जमेल ना? अर्जुन म्हणतो का नाही जमणार? तर फोनमध्ये रेसिपी बघतो आणि त्याची प्रोसेस चालू होऊन जाते लाडू बनवण्याची. तर सायलीचं पण लक्ष असतं अर्जुन बरोबर करतो की नाही ते. तर प्रिया सचिनला फोनवर सांगत असते तिचा सगळा ठरलेला प्लॅन. सचिन पण म्हणत असतो काय डोकं लावलं ग, असा प्लॅन कोणीच केला नसेल. काय डोकं चालतं तुझं यार. प्रिया म्हणते तू फक्त मला इथून बाहेर काढ, मग बघ तू या लोकांची मी कशी वाट लावते. तर सचिन पण म्हणतो तू नको काळजी करू, मी बरोबर तुला बाहेर काढतो. तर दुसरीकडे बऱ्या प्रमाणात अर्जुनचे लाडू होत आलेले असतात. सायली विचारते काय हो, झाले की नाही अजून? हो हो बायको, हे काय होतच आले. तर अर्जुनने लाडू वळायला घेतलेले असतात आणि सायली पण त्याचं कौतुक करत असते आणि त्या लाडूचा खमंग वास असा घरभर दरवळत असतो. सायलीला तर असं होतं कधी खाणार ते. एकदाचे लाडू तयार झालेले असतात आणि अर्जुन प्लेटमध्ये लाडू घेऊन येतो आणि सायलीला म्हणतो तू असं उभं राहून नाही खायचे, आधी बस बरं, आणि स्वतःच्या हाताने तिला लाडू भरवतो. सायलीला तर खूप आवडलेले असतात लाडू. काय मस्त लाडू केले हो तुम्ही, खरंच असं वाटतं खातच राहावं. खूप छान लाडू झाले. सायली ज्या पद्धतीने कौतुक करते ना प्रेक्षकांना, आपल्यासुद्धा तोंडाला पाणी सुटतं हं. आपलीसुद्धा इच्छा होते लाडू खाण्याची.
पण बॅड लक, आपल्याला असं कोणी आयतं करून देणार नाही ना. असो, पुढे बघूया. सायलीने एवढं कौतुक केल्यानंतर अर्जुन तर इतका मोठमोठ्याने ओरडायला लागतो. त्याने केलेले लाडू सायलीला खूप आवडले म्हणून आणि त्याच्या आवाजाने घरातले सगळेच त्याच्याजवळ येतात. तर दुसरीकडे आश्रमामध्ये जी मुलगी फोनवर बोलत होती तिला वॉशरूमला जायचं असतं आणि ती तिचा फोन उशीखाली ठेवते. श्वेताचं बरोबर लक्ष असतं. आता हीच संधी आहे फोन चेक करण्याची. नेमकं चाललं तरी काय हिचं, लक्षात तरी येईल. आणि आपण याचसाठी तर आलो आहे सगळ्यांवर लक्ष ठेवायला. तेव्हा श्वेता गुपचूप उठते आणि तो फोन घेणार. त्याच वेळेला कुसुम उठलेली असते. अगं श्वेता, काय झालं? झोप येत नाही का तुला? तेव्हा कुसुमचा आवाज ऐकून श्वेता तर खूप घाबरलेली असते. तिला असं वाटतं की आपली चोरी पकडली गेली की काय. तेव्हा कुसुम तिला सांगत असते, अगं कळतंय मला, ही सगळी इथे नवीन जागा आहे ना तुझ्यासाठी. आणि तुझ्याबरोबर ज्या गोष्टी घडल्या आहेत ते एवढं विसरणं इतकं सोपं नाही. हळूहळू सगळं काही ठीक होईल, नको टेन्शन घेऊ. तर श्वेता सुटकेचा निश्वास घेते. तिच्या लक्षात येतं की कुसुमला काही तिच्यावर डाऊट आलेला नाही आहे. तर दुसरीकडे कल्पना काकू, अस्मिता आणि अश्विन तिघं पण आलेले असतात. अर्जुनने किचनमध्ये पूर्ण पसारा करून ठेवलेला असतो. त्यांना लक्षात येतं की नक्कीच अर्जुननेच केलं आहे हे सगळं. अर्जुन खूप नाचत असतो कारण सायलीने एवढं भरभरून त्याचं कौतुक केलं. मी आज खूप खुश आहे कारण मी जगातला बेस्ट बाबा झालो आहे. आज मला आमच्या बाळासाठी काहीतरी करता आलं, हेच माझ्यासाठी खूप आहे. तेव्हा सायली पण हसत असते आणि घरातले सगळे त्याला हसतात. अरे हो हो, माहिती आहे आम्हाला, तू जगातला बेस्ट बाबा आहे. अर्जुन परत विचारत असतो, बायको खरंच सांग, तुला खरंच लाडू आवडले ना? सायली म्हणते हो हो, अहो खूप छान झालेले लाडू. तर अर्जुन पण खूप खुश झालेला असतो. तर दुसरीकडे श्वेता परत प्रयत्न करते फोन घेण्याचा. त्याच वेळेला तिथे ते काका आलेले असतात. तर श्वेता, तू झोपली नाही अजून? अगं मधुभाऊंसाठी काढा बनवायचा होता. नेहमी कुसुम बनवते पण ती आता झोपली ना, तर तू बनवते का? तेव्हा श्वेता म्हणते हो हो बनवते ना. तिची इच्छा नसताना तिला किचनमध्ये जावं लागतं. तर अर्जुन सायलीला सांगत असतो, तुला लाडू आवडले ना, त्यातच सगळं काही आलं. त्याच वेळेला सायली तर आधी खुश असते पण तिला अचानक मळमळ व्हायला लागते. मला असं का होते, उलटी होते की काय मला? तर ती वॉशरूममध्ये जाते आणि तिला उलटी होत असते. तेव्हा अर्जुन तिला बाहेरून आवाज देतो, बायको काय होतंय तुला? कल्पना काकू किचनमध्ये सगळं आवरत असतात. जो अर्जुनने पसारा करून ठेवला त्यांचं लक्ष डाळीच्या पिठाकडे जातं आणि ते डेट बघतात तर ती एक्सपायर झालेली असते. नंतर खूप टेन्शन येतं आणि अर्जुनने तर आरडाओरडा करून घर डोक्यावर घेतलेलं असतं. तर ते पॅकेटवरची डेट बघितल्यानंतर अश्विन आणि कल्पना काकू अर्जुनजवळ येतात. अम्मा, तू या वेळेला इथे? तेव्हा कल्पना काकू विचारतात, अर्जुन तू हेच पीठ वापरलं का? अरे एक्सपायर झालं आहे. अर्जुन पण हो म्हणतो. तर सगळ्यांनाच टेन्शन आलेलं असतं. सायलीला म्हणूनच त्रास होतोय की काय? तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की अर्जुन सायली दोघं पण आश्रमामध्ये आलेले असतात आणि श्वेता फोनवर बोलत असते प्रियाबरोबर. मी काय आता यांना शंका आणून देऊ का? त्याच वेळेला सायली तिच्या मागे असते. कदाचित सायलीने काय ऐकलेलं नसेल, आता उद्याच्या भागात कळेलच. तर सचिनने जेलमध्ये प्रियासाठी एक औषध आणून दिलेलं असतं. हे औषध तू घे, तुला त्रास होईल पण तुझ्या बाळाला काही होणार नाही. तर प्रिया खूप खुश झालेली असते आता तिला बाहेर पडता येईल म्हणून. तर हा भाग इथेच संपतो. उद्या पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. आजचा व्हिडिओ आवडला असेल, माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा. प्रेक्षकांना प्लीज बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.